नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, दुरावलेली नाती आणि ती पुन्हा कशी जोडायची. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण पास्टर एल्विस यांच्या एका प्रवचनाचा धांडोळा घेणार आहोत, ज्यामध्ये मेलमिलाप म्हणजेच सामंजस्याचे विविध स्तर अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखवले आहेत. जरा विचार करा, जेव्हा नाती तुटतात तेव्हा ती कशी जोडली जातात. माणसांमधला हा दुरावा, हे वैर, ही खरोखरच एक मोठी आणि रोजचीच समस्या आहे, बरोबर? पास्टर एल्विस यांच्या प्रवचनात नेमका हाच कळीचा प्रश्न विचारलाय. या दुराव्यातून बाहेर पडून पुन्हा एकत्र येण्याचा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग नेमका कोणता असू शकतो? तर आपण याच्या मुळाशी जाऊया. या प्रवचनाचा संपूर्ण पाया एका शब्दावर उभा आहे, मेलमिलाप. आता याचा अर्थ फक्त वरवरची तडजोड करणे असं नक्कीच नाही, तर वैर आणि दुराव्याच्या एका टोकावरून थेट एकता आणि शांततेच्या दुसऱ्या टोकावर जाणे असा याचा अर्थ होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक मुळापासून बदल घडवून आणणारी मोठी प्रक्रिया आहे. चला तर मग आज आपण या सामंजस्याचे विविध स्तर पाहणार आहोत. खऱ्या सामंजस्याची व्याख्या, देवाशी शांती प्रस्थापित करणे, कुटुंब आणि चर्चमधली नाती सुधारणे, कामाच्या ठिकाणी आणि समाजात कसं वावरायचं, व्यवस्थेशी सामंजस्य आणि हे सगळं करण्यासाठी लागणारी शक्ती, हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने बघूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, खऱ्या सामंजस्याची व्याख्या. सुरुवातीला माणसाची अवस्था काय होती? तो देवाचा शत्रू होता, पापी आणि भक्तिहीन होता, अशी प्रवचनात मांडणी केलीये. पण क्षमा मिळाल्यावर तो कोण बनतो? तर क्षमा मिळालेला एक जवळचा मित्र. आता या दोन अवस्थांमधली दरी बघा, ती प्रचंड मोठी आहे. आणि ही दरी ज्या पुलाने जोडली जाते, तो पूल म्हणजे क्षमा. आता येऊया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, देवाशी शांती प्रस्थापित करणे. रोमन्स 5:10 मधला एक खूप सुंदर संदर्भ इथे दिलाय. तो खरोखरच विचार करायला लावतो. हा समेट तेव्हा झाला जेव्हा माणूस अजूनही देवाचा शत्रूच होता. म्हणजे माणसाने स्वतःहून सुधारायची किंवा पुढे यायची वाट न बघता देवालेच स्वतःहून पुढाकार घेतला आणि हे सामंजस्य घडवून आणलं. हा या विश्लेषणातला एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. इथून आपण पुढे जातोय तिसऱ्या स्तराकडे, कुटुंब आणि चर्च, म्हणजेच आपल्या अगदी जवळच्या वर्तुळातील नाती सुधारण्याबद्दल. बायबलमधला एक प्रसंग इथे सांगितलाय. पेत्राने येशूला आपल्या रोजच्या जीवनातला एक अगदी प्रॅक्टिकल प्रश्न विचारला, मी माझ्या भावाला किती वेळा क्षमा करावी? 7 वेळा? आता यावर जे उत्तर मिळालं ते आपल्या मानवी तर्काच्या पूर्णपणे पलीकडचं आणि धक्कादायक होतं. उत्तर होतं 490 वेळा. हो, 7च्या 70 पट. आता हा काही फक्त गणिताचा आकडा नाहीये, ही क्षमेची विशालता दाखवणारी गोष्ट आहे. पास्टर इथे स्पष्ट करतात की जर आपण मनात राग धरून ठेवला असेल तर आपल्या आध्यात्मिक भक्तीला काहीच अर्थ उरत नाही. क्षमेला कोणतीही सीमा नसली पाहिजे. पण हे प्रत्यक्षात कसं करायचं? मत्तई 5:24 मध्ये याच्या अगदी स्पष्ट आणि सोप्या पायऱ्या सांगितल्यात. जर तुमच्यात आणि कुटुंबात काही वाद असतील तर देवाची भक्ती करण्याआधी जाऊन ते वाद मिटवा आणि मगच आराधना करा. म्हणजे बघा, धार्मिक विधींपेक्षा नाती सुधारण्याला इथे प्रथम प्राधान्य दिलंय. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता वळूया चौथ्या स्तराकडे, जिथे आपण काम करतो तिथे आणि समाजात कसं वावरायचं. इथे दावीद आणि पलिस्ती राजा आकिश यांची कथा सांगितली आहे. दावीद हा देवाचा माणूस होता, तरीही त्याने एका परकीय आणि पूर्णपणे वेगळे विचार असलेल्या राजाची अगदी प्रामाणिकपणे सेवा केली. यातून काय शिकायला मिळतं? तर आपल्या कामाच्या ठिकाणी जिथे आपण रोज जातो तिथे शांतता आणि निष्ठा टिकवून ठेवणं हा सुद्धा खऱ्या सामंजस्याचाच एक भाग आहे. याच संदर्भात प्रवचनात एक अतिशय ताकदवान शब्द वापरलाय, राजदूत किंवा अँबॅसेडर. राजदूत म्हणजे कोण? तर ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करणारा आणि इतरांशी शांतीचा संवाद साधणारा संदेशवाहक. ज्यांनी अजून हा शांतीचा मार्ग स्वीकारलेला नाही त्यांच्याशी शांतीने जोडलं जाणं ही या राजदूताची जबाबदारी आहे. हे फक्त वैयक्तिक शांततेपुरतं मर्यादित नाहीये. थोडक्यात सांगायचं तर आपले बॉस, अधिकारी, विश्वासात नसलेले लोक किंवा यहुदी आणि परराष्ट्रीय यांच्यासारखे ऐतिहासिकदृष्ट्या विभागले गेलेले गट, या सगळ्याच बाह्य वर्तुळांमध्ये आपण सक्रियपणे शांती घडवून आणली पाहिजे, असं पास्टर इथे आवर्जून सांगतात. आता येतोय 5वा मुद्दा, नियमाशी किंवा व्यवस्थेशी सामंजस्य. इथे खूप मोठा विरोधाभास मांडलाय. नियम किंवा व्यवस्था काय करते? ती माणसाला सतत दोषी ठरवते आणि अशी परिपूर्णतेची मागणी करते जी पूर्ण करणं माणसाला शक्यच नसतं. पण दुसरीकडे आहे कृपा, जी माणसाला क्षमा करते आणि सगळं पुसून नव्याने सुरुवात करण्याची संधी देते. नियमांच्या त्या कठोरतेपेक्षा कृपेची ही मुक्ती इथे खूप सुंदरपणे उलगडून दाखवली आहे.
कलसेकर 2:4 मधून एक खूप सखोल विचार समोर येतो. आता माणसाला स्वतःच्या ताकदीवर त्या परिपूर्ण नियमांशी सामंजस्य करणं तर अशक्यच होतं. मग काय झालं तर माणसावर जो काही कर्जाचा लेख होता तोच कृपेने पुसून टाकला गेला. म्हणजे नियमांची जागा आता पूर्ण क्षमेने घेतली. आणि आता आपण आलोय शेवटच्या म्हणजे 6व्या मुद्द्यावर, सामंजस्य प्रस्थापित करण्याची शक्ती. आता इतका वेळ आपण जे काही ऐकलं ते सगळं स्वतःच्या जीवावर करणं शक्य आहे का? मानवी इच्छाशक्ती हे स्वतःहून करू शकते? मुळीच नाही. पास्टर अतिशय स्पष्टपणे सांगतात की नातेसंबंधांच्या या सर्व आघाड्यांवर खऱ्या अर्थाने शांती टिकवून ठेवण्यासाठी आपली मानवी ताकद आणि प्रयत्न अत्यंत तोकडे पडतात. मग हे अशक्य काम शक्य कसं होतं? तर ही ताकद मिळते पवित्र आत्म्याकडून. दुसऱ्यांना माफ करण्यासाठी, ऐक्य टिकून ठेवण्यासाठी आणि नियमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी ऊर्जा लागते ती केवळ हीच दैवी शक्ती देऊ शकते. जिथे आपली माणसाची ताकद संपते तिथे ही शक्ती काम करायला सुरुवात करते. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलोय. जाता जाता एक विचार नक्की करूया. या दुभंगलेल्या आणि संघर्षाने भरलेल्या जगात आपण या सामंजस्याचा म्हणजेच मेलमिलापचा सराव आपल्या रोजच्या जगण्यात कसा करू शकतो? स्वतःपासून सुरुवात करून कुटुंबातून समाजात हे शांतीचं वर्तुळ कसं वाढवता येईल? हा विचार खरोखरच आपली कार्यक्षेत्रे आणि आयुष्यही बदलू शकतो. आजचं हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल.